विश्वजित कदम यांच्या शिवाजीनगरमधील पदयात्रेत शेकडो नागरिकांसह अभिनेते वैभव मांगले तसेच क्रिकेटपटू अझरुद्दीन यांनीही सहभाग घेतला। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पदयात्रा आणि जीपयात्रेस दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये संपन्न झालेल्या यात्रेत चौकाचौकातून शेकडो नागरिक सहभागी होत होते। सुमारे 3.5 तास चाललेल्या या यात्रेत क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्यासह अभिनेते वैभव मांगले, प्रवीण तरडे यांनी हजेरी लावून डॉक्टर कदम यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। डॉक्टर कदम यांच्या पदयात्रेस कामगार पुतळा येथून प्रारंभ झाला। यावेळी आमदार विनायक निंभण, आमदार अनिल भोसले, दीप्ती चौधरी, प्रवक्ते अनंत गाडगीळ, नगरसेवक बाळासाहेब पुडके, सनी निंभण, मुकारी अलगुडे, उदय महाले, ॲडव्होकेट फैयाज शेख, अतुल बहिरट, मच्छिंद्र नांगरे, इक्बाल शेख, रज्जाक शेख, समीर निकम, बाळासाहेब धारवरकर आदी उपस्थित होते। कामगार पुतळा येथे डॉक्टर कदम यांच्यासह सर्व मान्यवरांना पगडी परिधान करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। कामगार पुतळ्यापासून सुरू झालेली ही पदयात्रा राजीव गांधी नगरमधून जुना तोफखाना येथे आली। यावेळी जागोजागी स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि बँडबाजाच्या गजरात डॉक्टर कदम यांचं स्वागत केलं। तोफखान्यात साईबाबा मंदिरात जाऊन डॉक्टर कदम यांनी दर्शन घेतलं आणि आपला पुढील प्रवास सुरू केला। तोफखान्यातून ही यात्रा शिवाजी पुतळा मार्गे शिवाजीनगर गावठाणात आली। येथे शिरोळे गल्ली, रोकडोबा मंदिर, मृत्युंजय चौक येथून आमदार निंभण यांच्या संपर्क कार्यालयापासून बाळासाहेब बोडके यांच्या कार्यालयापाशी आली। यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी करून डॉक्टर कदम यांचे स्वागत करण्यात आले। या दरम्यान डॉक्टर कदम यांचे रोकडोबा मंदिरात श्रीफळ आणि हार देऊन सन्मान करण्यात आला। तसेच महाराष्ट्र जोशी समाजातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला। शिवाजीनगर गावठाणातून ही जीपयात्रा शिवाजीनगर येथील रेल्वे स्टेशन, विष्णुकृपा, नतामवाडी, वाकडेवाडी, PMC कॉलनी येथून पाटील इस्टेटनंतर ही यात्रा संगमवाडी येथे समाप्त झाली। या दरम्यान यात्रेत स्थानिक पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।